गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांवर ओढवले मोठे संकट. सांगलीत पारंपरिक चुलीचा आधार. आखाती देशांमधील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका भारताला आणि विशेषतः महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सांगलीसह राज्यातील अनेक शहरात हॉटेल व्यावसायिकांनी आजपासून चक्क चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. शासनाने घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलेंडर अभावी व्यवसाय बंद पडण्याची वेळ येऊ नये म्हणून सांगलीतील अनेक हॉटेल्स, खानावळी, ढोसा सेंटर आणि छोट्या रेस्टॉरंट चालकांनी नाईलाजाने लाकडी चुली आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घेतला आहे. आज सांगलीतील प्रसिद्ध उदय भोजनालय येथे मालकांनी चक्क चुलीवर बेत आखला. एकीकडे व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल मालक आणि कामगार हवालदिल झाले आहेत. गॅस नसल्याने अनेक ऑर्डर्स नाकाराव्या लागत आहेत. मात्र दुसरीकडे ग्राहकांना चुलीवरच्या जेवणाची भुरळ पडत असल्याचे चित्र आहे. चुलीवरचा चहा, चुलीवरचे मटण, भाकरी आणि पिठलं यांसारख्या गावरान पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. तरीही हॉटेलसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि वेगात अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर करणे व्यावसायिकांसाठी अत्यंत जिकिरीचे आणि कष्टाचे ठरत आहे. हॉटेल व्यवसाय हा प्रामुख्याने व्यावसायिक गॅसवर अवलंबून असतो. इलेक्ट्रिक शेगडी किंवा इंडक्शनचा वापर करणे खर्चिक आणि वेळखाऊ असते. जर हीच गॅसची टंचाई आणखी काही दिवस कायम राहिली तर सांगली जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी हॉटेल्स, टपरी चालक आणि खानावळी बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. प्रशासनाने आणि संबंधित गॅस वितरण कंपन्यांनी या तुटवड्यावर त्वरित तोडगा काढावा आणि हॉटेल व्यवसायाला दिलासा द्यावा अशी तीव्र मागणी सांगलीतील हॉटेल असोसिएशन आणि व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. लवशंकर भडेकर माझं नाव. उदय भोजनालय परमिटून बेरवार या नावानं आमचं सांगली कोल्हापूर रोडवर आमचं हॉटेल आहे. पण एक युद्धामुळे आम्हाला गॅस मिळत नाही. गॅसमुळं आम्हाला आता गॅसमधला धंदा बंद ठेवण्याची वेळ आली. पण न बंद करता आम्ही हे आमच्याकडे 35-30 कामदार आहेत, त्यांचं पोट भरायचं म्हणलं आणि आम्हाला व्यवसाय चालवायचं म्हणलं तर आम्ही चूल पेटवायचा निर्णय घेतला आणि चुलीवर जेवण काय जे गिरायकाला ज्या अपेक्षा पाहिजे त्या डिश काय देता येणार नाही. पण ठराविक 4 डिश ठेवून आम्ही गिरायकांना जेवण पुरतं सप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आमच्या आजच चूल पेटवून आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आता या आठवड्यामध्ये आम्हाला सुरुवात झाली. 4-8 दिवस झाले आता गॅस द्यायचा आणि आम्हाला बंद केलेलं आहे. 30-40 वर्ष आम्ही धंदा करतो आहे व्यवसाय हॉटेल परमिटून बेरवारचा. तुमच्या आज संघटनेची बैठक पण झाली, त्यात काय झालं? संघटनेच्या बैठकीमध्ये या गॅसवर आमचा विषय झाला की आम्हाला हॉटेल व्यावसायिकांना डावलून बाकीच्या संस्थांना दवाखाने असोत, हायस्कूल असोत ह्यांना देण्याची त्यांनी यादी मागून घेतली. पण आम्हाला त्यात काय समावेश करून घेतलं नाही. त्यांनी त्या यादीमध्ये आमचा कुठं उल्लेख केला नाही. पण शासनानं आमचाही विचार करावा. व्यावसायिकांचा जिल्ह्यामध्ये जवळजवळ हॉटेलं 3000च्या वर आहेत. बार परमिटून बेर बार आहेत, 700 बार आहेत. आज या सगळ्या एवढ्या कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने त्याचा विचार करावा अशी शासनाला आम्ही विनंती करतो. उदय भडेकर, उदय भोजनालय परमिटूमचा मालक. मी युवा उद्योजक म्हणून मी आता या नवीन ह्याच्यामध्ये मी आता 10 वर्ष झाले मी ह्या धंद्यामध्ये मी पण अग्रेसर आहे. आता ही नवीन आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे. त्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये हा युद्धाचा भडका जो आहे ते आम्हाला पण व्यावसायिकांना या मोठ्या प्रमाणात तिथं आता बसलेला आहे. मग आम्हाला गॅस टंचाई यासारखे असे मोठे हे सगळे जे आत्ताचे भासले त्याच्यामुळे आम्हाला चुलीकडं परत चुलीवरचं जेवण करून द्यावं लागत आहे. त्यासाठी आत्ता आम्ही एक हे नवीन म्हणजे आत्ता हा निर्णय घेतला आहे. आता 2 दिवस झाला, आज 3रा दिवस आहे. आता गॅस आमची मोठीच टंचाई आहे. त्यामुळं ग्राहकांना आता नवीन पद्धती म्हणजे जे त्यांची अपेक्षा पूर्वीपासून होती की चुलीवरचं काहीतरी करून द्यावं ते हे आम्ही ह्या नवीन पद्धतीनं आता करून देतो.